Hello students. So आज आम्ही स्टार्ट करता न्यू लेसन सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन. ओके सो इथून सगळ्यांत पहिले टॉपिक असा तो म्हणजे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हटल्यार कितें? देर इज अ पॉइंट इन द सिस्टम वेर होल मास ऑफ द सिस्टम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड when the force acting on the system are applied directly at this point. So आता हेजो मिनिंग कितें तर आता सपोज आम्ही कसलीय वस्तू घेतली ओके एनीथिंग जाल्यार ती जर आम्ही बॅलन्स करू शकता एट सम पॉइंट तेजो फुल वेट त्या जाग्यार उरता सपोज ओके तेका सेंटर ऑफ मास म्हणटा ओके सो द होल मास ऑफ द सिस्टम इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड and the forces acting on the system are applied directly at that point. त्या पॉइंटार जर त्या पॉइंटार तुम्ही फोर्स लायलो आणि त्या तेजेर अशें दिसता की सगळे फुल बॉडीचो मास त्या जाग्यार कॉन्सन्ट्रेट जालो ओके तेका सेंटर ऑफ मास म्हणटा. एक्झाम्पल अशें तेंच्यांनी दिला ते म्हणजे आता तुमी सपोज अशें सिसॉ घेतलो ओके सिसॉ और एक अशी एक बडी कशी कितें घेतले आनी दोनूय सायडीन सपोज तुमी आतां हांगा 1 kg आनी 2 kg लायलो ओके वेट जाल्यार 2 kg आसा थंय सकयल वयतले रायट अशें जातलें कारण थंय वेट चड आसा सो सेंटर ऑफ मास हांगा आसतलो खंय तरी मदीं आसना जर दोगांची वेट सेम आसा जाल्यार मदीं आसतलो रायट अशें सो आता हितून थोड्यो केसीस आसा दॅट इज कन्सिडर अ सिस्टम ऑफ टू पार्टिकल्स ऑफ masses m1 and m2 let r1 and r2 be the position vectors. सो हांगासर m1 आसा हांगा m2 आसा आणि हे पोझिशन वेक्टर्स तेजे ओके सो सेंटर ऑफ मास हांगा खंय तरी सो सेंटर ऑफ मास कसो मेळटा आमकां दिस वेक्टर इज रिप्रेझेंटिंग सेंटर ऑफ मास की खंयच्या पोझिशनार आसा तो सेंटर ऑफ मास तो m1 r1 plus m2 r2 upon m1 plus m2. आता सपोज हितून दोन्ही मासेस सेम असले ओके जाल्यार हे कितें जातलें आहलें सो एम आमचो कॉमन येतलो आहलो रायट सो r1 plus r2 upon 2 येतलो आहलो हेजो मिनिंग तोच की दोनूय सायडीन सपोज आमी सेम वेट लायल्या जाल्यार सेंटर ऑफ मास सारको मदीं आसता ओके नेक्स्ट आसा तो म्हणजे जर आमकां आमच्या कडेन n नंबर ऑफ मासेस आसा ओके सो दॅट इज n पार्टिकल्स ऑफ मासेस जाल्यार कितें जातलो सेंटर ऑफ मास m1 r1 plus m2 r2 plus dot 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 mn rn correct upon m1 plus m2 plus mn okay which can be written as summation mi xi upon summation ri जातलो mi समेशन म्हणजे त्याचे एडिशन जाता राइट आता नेक्स्ट केस आसा ती म्हणजे आता आमी वन डायमेन्शनान पळयला तर आमचो हे आसा सपोज वी हॅव 3 particles not lying in a straight line सो तीनूय डायमेन्शनान म्हणजे तीनूय हितून आसा एक्स वाय आणि झेड एक्सिस जाल्यार xy प्लेन पोझिशन ऑफ 3 particles जर xy प्लेन घेतलो जाल्यार पॉइंट्स आमकां दोन मेळटले दोन कोऑर्डिनेट्स मेळटले x आणि y मेळटलो राइट आता 3 पार्टिकल घेतले जाल्यार x1 y1 x2 y2 x3 y3 मेळटलो मासेस तेजे सपोज घेतले m1 m2 m3 जाल्यार कशें जातले सेंटर ऑफ मास x आणि y कोऑर्डिनेट दितलो
straight line. सो हे त्याचे पोझिशन्स दाखयता, पोझिशन वेक्टर्स जाता. ओके, जसे आम्ही R1 R2 घेतला तसे 3 पार्टिकल्साचे पोझिशन. सो हो एक्स आसतलो तो एक्स एक्सिसान सेंटर ऑफ मास आणि वाय आसतलो तो वायचो. सो हे कितें जातलें m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3. ओके, सेम वे आमकां y मेळटलो. ओके, सो जर n नंबर ऑफ पार्टिकल्स आसा, आता हे सेंटर ऑफ मास इन एक्स मेळटा आणि सेंटर ऑफ मास इन वाय मेळटा. आणि परत जर तशेंच आमकां सपोज तिनूय मासेस इक्वल आसा जाल्यार परत ते m कट जातलो. ते परत मागीर x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 येतलो आणि हांगा बी तशेंच. ओके, सो n नंबर ऑफ पार्टिकल्स आसत जाल्यार परत समेशन येतले हेका आणि हेका बी. ओके, सो हांगासर आमी पोझिशन वेक्टर्स in terms of vectors, that is I, J, K वेक्टर कंपोनेंट्स घेऊन बरोवं शकता. कारण जर आमी x एक्सिस y एक्सिस आणि z एक्सिस घेता जाल्यार आमकां तशें मेळटलें. ओके, that is center of mass, position vector of a center of mass is given by r. Okay, so summation mi xi upon summation mi. So ho I cap जातलो. Then summation mi yi upon summation mi j cap and summation mi zi upon mi k cap. So this can be written as x cap plus y j cap plus z k cap. Okay, so हे झालं. नेक्स्ट आम्ही पोवया वेलोसिटी आणि एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, सो आता आमच्याकडे जो फॉर n नंबर ऑफ पार्टिकल्स आसा, ओके, n नंबर ऑफ मासेस, तितून आम्ही हो यूज केला, राईट, m1 r1 प्लस m2 r2 तसो. सो हो जर टर्म हांवें हाडून हांगा मल्टिप्लाय केलो, ओके, हेका हांव धरता हे एडिशनाक कॅपिटल M. ओके, सो r capital M equal to m1 r1 plus m2 r2 plus mn rn. Okay, where m is summation mi, addition ते सगळे. Okay, now differentiating both sides with respect to time. आता हे आम्ही कित्याक करता, वेलोसिटी कर. वेलोसिटी कितें, डिस्टन्स अपॉन टाइम. So change in distance upon change in time, correct?
सो डी बाय डी टी आम्ही डिफरंशिएट करता विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हांगा कितें जातलो एम आमचो कॉन्स्टंट सो तो भायर येतलो. सो डी आर बाय डी टी जातलो. सेम वे m1 डी आर वन बाय डी टी. mn भायर येतलो डी आर एन बाय डी टी. Okay, and we know that dr by dt is velocity. Okay, so ही आमची जातली m v m1 v1 mn vn. Okay, so ही velocity जाता आमची सेंटर ऑफ मासाची. सो m आम्ही परत हांगासर डिवायडान बरोवंक शकता. सो ती आमकां वेलोसिटी मेळटली. आता सेम वे आमकां एक्सेलरेशन काडूंक जाय. एक्सेलरेशन आमचें कितें? एक्सेलरेशन इज change in velocity upon change in time. सो ह्याच इक्वेशनाक हांव डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम करतले परत. ओके, with respect to time. Okay, dv by dt. Okay, so this is acceleration. a1 an. Okay, परत हांगासर तशेंच जातलें. a हांगा सोडलो आनी m आमी सकयल बरोवंक शकता अपॉन m. सो हे वेलोसिटी आनी एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास.